नागपुर में अखिल भारतीय सरपंच परिषद ने ग्राम पंचायतों के रुके हुए भुगतान को लेकर जिला परिषद के सीईओ विनायक महामुनि से मुलाकात की। परिषद में आरोप लगाया कि हाईकोर्ट के आदेश के गलत व्याख्या कर पूर्ण हो चुके विकास कार्यों के भुगतान रोके जा रहे हैं। प्रतिनिधिमंडल ने कहा कि 10 फरवरी से पहले पूरे हुए निर्माण कार्यों की राशि न मिलने से मजदूरों और ठेकेदारों का आर्थिक संकट गहरा गया है। परिषद ने लंबित भुगतान तुरंत जारी करने की मांग की है। मामले को सुनने के बाद सीईओ ने कानूनी पहलुओं से जांच कर सोमवार तक उचित निर्णय लेने का आश्वासन दिया है। नमस्कार, मी सूरज शेषराव पाटील, प्रशासक कापसी ग्रामपंचायत कापसी खुर्द तथा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सरपंच संघटना। आज आम्ही अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीने माननीय श्री प्रमोदजी गमे विदर्भ अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सीओ साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदन हे होतं की 10 फरवरी 2025 ज्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपलेला आहे त्या ग्रामपंचायतीच्या कार्यकालामध्ये जे मागील वर्षामध्ये कामे झाले त्यांची देयके थांबवण्यात आलेले आहे। त्या थांबवण्यात आलेल्या देयकाचा पेमेंट करण्याबाबत आम्ही इथे एकत्र झालेलो आहोत। कारण की हायकोर्टाने सांगितलं आहे की नवीन धोरणात्मक कामं करू नये, परंतु असा कुठेही उल्लेख नाही की जुने कामांचे पेमेंट न देण्याबाबत। त्यामुळे आम्ही माननीय बीडीओ साहेबांना, आपल्या ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत यांना वारंवार प्रश्न विचारतो की तुम्ही पेमेंट का नाही देत बा। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वरून कुठेतरी पत्र आलं पाहिजे की सर्व पेमेंट देण्यात यावं बा। आम्ही त्याच अनुषंगाने आज इथे एकत्रित झालो आणि सीओ साहेबांना आम्हाला 7 दिवसाची वेळ दिली आहे की आम्ही 7 दिवसामध्ये पत्र काढून सर्व पेमेंट करण्यात यावं। असे न झाल्यास आम्ही अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीने एक मोठं आंदोलन करण्यात येईल। आज आम्ही हा गवाही देतो। धन्यवाद। मी प्रमोद गमे, विदर्भ अध्यक्ष भारतीय सरपंच संघटना। आज आम्ही इथे सीओ साहेबांच्या ऑफिसला भेट देऊन सरपंच संघटनेच्या वतीने एक निवेदन दिलं। ज्या महाराष्ट्रामध्ये फरवरी 2024ला ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपली होती त्या ग्रामपंचायतीमध्ये आजच्या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री यांनी एक असा अध्यादेश काढून जे जुने सरपंच होते त्यांनाही प्रशासक म्हणून नियुक्ती केली। प्रशासक म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांचा जो अधिकार आहे, अधिकाराच्या अंमलबजावणीची जी कारवाई आहे ती मुळात नागपूर जिल्हा परिषदमध्ये होत नाही आहे। बाकीच्या जिल्हा परिषदमध्ये बरोबर जुने देयके पेमेंट सरपंचाच्या सहीने काढले जातात, पण नागपूर जिल्हा परिषदमध्येच अजूनपर्यंत का या कार्याला गती मिळत नाही आहे। म्हणून आम्ही एक निवेदनाच्या माध्यमातून सीओ साहेबांना एक निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर सीओ साहेबांनी सांगितलं की 7 दिवसामध्ये आम्ही याच्यावर निर्णय घेऊ। जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर निश्चितच आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना भेटून आणि आमच्या संघटनेच्या वतीनं या नागपूर जिल्ह्यातल्या सर्व प्रशासक जिथे नियुक्त झाल्या त्या ग्रामपंचायतीचं संपूर्ण निवेदन आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना देणार आहोत। आणि त्याच्या अगोदर आपल्या ज्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांनाही आम्ही या विषयी अवगत करून या विषयाला जास्तीत जास्त आणि अति तात्काळ गती देऊन निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पाडू। आणि एवढंच या प्रसंगी सांगतो। आणि निश्चितच येणारा काळ जे जुने देयक थांबले आहे त्या देयकासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि थांबलेले जे देयक आहे त्या ठेकेदाराला म्हणा किंवा त्या कामगारांना वेळेवर देण्यासाठी आम्ही जो प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून जेवढ्या लवकरात लवकर होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि निश्चितच पुढच्या काळामध्ये जर आमचं हे प्रशासन जर ऐकत नसेल तर निश्चितच दुसरी एक भूमिका आम्ही या संघटनेच्या माध्यमातून घेऊ, एवढं ज्या प्रसंगी सांगतो। आणि निवेदनाला देण्याला जेवढेही काही आमचे सहकारी इथे उपस्थित झाले त्यांचंही मनापासून आभार मानतो। धन्यवाद। मी गजानन विश्वनाथ रामेकर, प्रशासक ग्रामपंचायत दौलामेटी नागपूर ग्रामीण। ज्या दिवसापासून प्रशासक म्हणून मी नियुक्त झालेला आहो, ही नियुक्ती आमची या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व या महाराष्ट्र राज्याचे हायकोर्ट यांनी आम्हाला हे पद प्रदान केले असून या प्रशासक ची जबाबदारी करीत असताना आम्हाला या लेबर वर्गापासून खूप त्रास होत आहे। कारण की त्यांची जे मजुरी आहे त्यांना कसं आहे, त्यांच्या हातावर अन्य आणि पानावर खाणे जे मराठीत म्हण आहे हे कुठेतरी त्यांना अडचणीची जात आहे। आणि त्यांना आठवड्याला जो पगार द्यायला पाहिजे, आपण त्यांची मजुरी द्यायला पाहिजे,
या शासनाच्या आलमोठ्या धोरणामुळे ते आपण देऊ शकत नाही, कारण की हा शासन जो आहे हे शासन या ठेकेदारांचे पेमेंट जे आहे, ठेकेदारांचे रोडचे कामं किंवा इतर कामाचं जे देयक आहे हे द्यायला कुठंतरी असमर्थता दाखवित आहे। आणि याला सर्वात जास्त कारणीभूत आहे या ग्रामपंचायतचे सचिव, कारण की शासनाचा कुठेही आदेश नाही तुम्ही हे काम थांबवा किंवा ते काम थांबवा। या हे ग्रामविकास अधिकारी जे आहेत ग्रामपंचायतचे सचिव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओला यांनी एक लेटर लिहिलेला आहे, यांना त्यांनी मागितलेलं आहे एक निवेदन देऊन की यांचे द्यायचे की नाही द्यायचे। आमची अशी सीओ साहेबांना विनंती आहे की सीओच्या पेक्षा ग्रामविकास अधिकारी हा मोठा नसतो, म्हणून तुम्ही ग्रामविकास अधिकाऱ्याला तुम्ही आदेश द्या की कोणत्याही ठेकेदाराचे कोणतेही देयक थांबले नाही पाहिजे, ते जुने असो की नवीन असो। प्रशासक म्हणजे त्याला सरपंचाचेच अधिकार पूर्ण आहेत, फक्त या शासनानं कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या कमिशनाकरिता त्यांनी हे सर्व थांबवलेलं आहे। म्हणून माझी अशी विनंती आहे की प्रशासकाला जास्तीत जास्त तात्काळ यांनी त्यांचे देयक कसे देतील यांच्याकडे सीओ साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे। वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवने की खास रिपोर्ट नागपुर समय के लिए।